जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टॉपिक सांगणार आहे, तो म्हणजे व्हिडिओ क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची. आता जसं की तुम्ही बघताय, माझ्याकडे ट्रायपॉड पण नाही, माझ्याकडे बोलण्यासाठी चांगला माईक पण नाही, तर सुद्धा माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय. तर अशाच प्रकारचे तुम्ही कशी तुमची व्हिडिओला क्वालिटी देऊ शकता, माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. व्हिडिओची सगळ्यात पहिले क्वालिटी खराब होण्याचं कारण काय माहिती का? मुंग्या येणे किंवा लो क्वालिटीच्या वातावरणात व्हिडिओ शूट करणे, किंवा तुम्ही हाय क्वालिटीच्या वातावरणात व्हिडिओ शूट करून सुद्धा जर कधी तुमची क्वालिटी खराब येत असेल, तर तुम्हाला CapCut या ऍप्लिकेशन मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी कशी वाढवायची सांगणार आहे. तर त्याची एक सिक्रेट ट्रिक आहे. जर कधी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतो. तर व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो, तर तिथं मी तुम्हाला सांगतो की कशी तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकता. तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हाला VPN हे तुम्हाला CapCut मध्ये कनेक्ट करावं लागेल, आणि त्यानंतरच तुम्ही बघू शकता आपला हा व्हिडिओ आहे. तर यामध्ये मी या व्हिडिओला 2-3 ठिकाणी जे आहे ते स्प्लिट केलेलं आहे. तर आता याला एडिट कसं करायचं, आता याची जर क्वालिटी जर कधी तुम्ही बघितली तर एकदम खराब क्वालिटी या व्हिडिओची आलेली आहे. तर हाच व्हिडिओ आहे. तर याला मी तुम्हाला एडिट करून दाखवतो. आता तुम्हाला सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करून ॲडजस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, त्यानंतर ब्रिलियन्स, शार्पन, क्लॅरिटी. तर तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओचा ब्राईटनेस ॲडजस्ट करायचा आहे. आता तुमचा व्हिडिओ जर कधी अशा क्वालिटीचा असेल तर तुम्हाला ब्राईटनेस लय 15 ते 16 घ्यायचा आहे. फक्त मी 13% घेतो, आणि कॉन्ट्रास्ट जो आहे तो थोडासा घेतो 10%. तर जसं तुमचा व्हिडिओ त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर मी सॅच्युरेशन माझ्या व्हिडिओला थोडं जास्त करतो. तुम्हाला सॅच्युरेशन थोडं जास्तच करायचं आहे, कारण पुढच्या वेळेस तुम्ही जे वॉर्म असतं ते वॉर्म तुम्ही कूलेस्टमध्ये करू शकता. ओके. तर ब्रिलियन्स तुम्हाला अजिबात करायचं नाही. ब्रिलियन्स तुम्हाला त्याला 5 ते 6 करायचं आहे, आणि शार्पन तर तुम्हाला थोडंच करायचं आहे. ओके. आणि क्लिअरिटीवरती क्लिक करून तुम्हाला क्लिअरिटी जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवायची, कारण याच्यावरच सगळं असतं. त्यानंतर येते आपली हायलाईट. तर हायलाईट आपल्याला थोडी मायनस करायची आहे. शॅडोज आपल्याला थोड्या वाढवायच्या आहे, थोड्या नाही, जास्त लय 11 ते 12. आता व्हाईट्सला तुम्हाला अजिबात धक्का नाही लावायचा. तुम्हाला ब्लॅक्सवरती क्लिक करायचं आहे. ब्लॅक्स तुम्हाला कमी करायचं आहे. ओके. आता यावरती तुम्हाला दिसून जाईल की कशा प्रकारे आपला व्हिडिओ हा ब्राईट होतोय. म्हणजे पहिला आपला व्हिडिओ फिक्का प्रकारचा होता. आता यावर टेम्पवरती जाऊन तुम्हाला याला मायनस करायचं आहे बघा, 5 ते 6. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला विंटेजवरती क्लिक करून तुम्ही इथे विंटेज देऊ शकता. मी विंटेज देतो 7 ते 8. ओके. ही झाली आपली ॲडजस्टमेंटची प्रक्रिया. आता कलर करेक्शन आपल्याला इथं करायचं जर कधी असलं तर याला तुम्ही मायनस करू शकता. कलर करेक्शनला, कलर मॅचला तुम्हाला टॅप करायचं आहे. तर कलर मॅच तुम्ही सुद्धा करू शकता. आता आपला व्हिडिओ झालेला आहे ॲडजस्ट. आता तुम्हाला सॅच्युरेशन थोडं कमी करायचं आहे. तुम्हाला जर वाटलं की आपला व्हिडिओ फारच लाल झाला तर थोडं सॅच्युरेशन तुम्ही कमी करू शकता. आता आपल्या ब्राईटनेसची गरज आहे, तर ब्राईटनेस तुम्ही थोडं देऊ शकता. आता बघा तुम्ही, आपला व्हिडिओ जो आहे ते किती खतरनाक क्वालिटीचा आपला एडिट झालेला आहे. कोणत्याही प्रकारचं त्यावर डिझाईन वगैरे काहीच दिसत नाही. एकदम खतरनाक क्वालिटीचा अपलोड आपला व्हिडिओ झालेला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हा व्हिडिओ मी 2-3 ठिकाणी जो आहे तो स्प्लिट केलेला आहे. ओके. तुम्हाला थोडं छोटं करून दाखवतो. हे बघा, मी 2-3 ठिकाणी हा व्हिडिओ स्प्लिट केला. हे बघा, आपल्या व्हिडिओची क्वालिटी पहिली कशी होती आणि आता कशी आहे. तर आता तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओला का बरं नाही करायचं, तर तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो. तुम्ही प्रत्येक वेळेस एका व्हिडिओला ॲडजस्ट करता. तर CapCutमध्ये ते एक ऑप्शन आहे की ज्याला तुम्ही एकदा जर एका व्हिडिओला ॲडजस्ट केलं तर सगळ्या व्हिडिओला ते अप्लाय होऊन जातं. तर ॲडजस्ट ऑप्शनवर तुम्हाला इथं खाली दिसेल अप्लाय टू ऑल, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. लगेच तुमच्या सगळ्या क्लिपला तुमचे जे ॲडजस्ट केलेलं जे फीचर आहे ते सगळं ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी ॲडजस्ट करायची आहे. त्यानंतर जर तुमचं CapCut जर 2025 असेल तर तुम्ही इथं इनहॅन्स व्हॉइस तुम्ही इथे करू शकता. जसं की मी आत्ताच केला या व्हिडिओचा. तर तुम्ही इनहॅन्स व्हॉइस करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.